एका रानात रस्त्याच्या कडेला एक मोठा दगड पडलेला होता. अगदी ओबडधोबड, काळा कुळकुळीत असा होता. त्या दगडाच्या जवळच एक फुलवेली होती. त्या फुलवेलीची पांढरी गोंडस फुले वाऱ्याबरोबर खेळत आणि पानांबरोबर लपंडाव करत. त्या दगडाकडे पाहून ती फुले नेहमी असत आणि त्याची फार थट्टा करत. अरे दगडा, तू काय उपयोगाचा आहेस? पाऊस आला तरी तू भिजतोस, ऊन लागलं तरी तापतोस, कुणाला सावली देत नाहीस, कुणाला आसरा नाही. तुझ्यासारखं ओझं नुसतं पडलंय. दगड बिचार कधी काही बोलत नसायचा. काही दिवसांनी मूर्ती घडवणारा एक कारागीर दगड शोधत शोधत त्या रानात आला. त्याला तो दगड दिसला. त्या दगडाला पाहून कारागिराला फार आनंद झाला. वाह, किती छान दगड आहे हा. यावरून सुंदर मूर्ती तयार करता येईल. लगेच त्याने मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. दगडावर सारखे टाकीचे घाव बसू लागले. त्या आवाजाने ती जवळची फुले घाबरून गेली. या आळशाला काहीही भयंकर शिक्षा. काही दिवसांनी त्या दगडाची सुंदर मूर्ती तयार केली. ती सुंदर मूर्ती पाहून फुलांना आश्चर्य वाटले. त्यांना वाटले दगडात लपून बसलेला माणूसच बाहेर येत आहे. मूर्तिकाराने ती मूर्ती उभी केली आणि तेथलीच काही फुले तोडून आणली व त्या मूर्तीवर वाहिली. ते पाहून दगडाला खूप आनंद झाला. फुलांना मात्र फार राग आला, वाईट वाटले, पण काय करणार. दुसऱ्या दिवशी मूर्तिकार व गावातील लोक ती मूर्ती गावात नेण्यासाठी तेथे आली. त्यांनी खाली पडलेली कोमेजलेली फुले बाजूला सारली आणि तेथील ताजी फुले आणून त्यांची माळ केली आणि ती मूर्तीच्या गळ्यात घातली. त्यांनी वाजत गाजत मूर्ती गावात आणली. त्या दगडाला असल्याबद्दल फुलांना आता फार पश्चाताप होत आहे. त्या चुकीबद्दल त्यांना दररोज दगडाच्या पाया पडावे लागते. अशाच मजेदार गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा.